राज्यातील शेतकरी आर्थिक संकटाचा सामना करत असून सरकारने शेतकऱ्यांना कोणत्याही अटीशिवाय तात्काळ कर्जमाफी जाहीर करावी अशी मागणी करण्यात आली आहे। डहाणूसह पालघर जिल्ह्यातील तसेच इतर आदिवासी भागातील अनेक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलेत। शेतीमालाला योग्य भाव मिळत नसल्याने आणि वाढत्या खर्चामुळे शेतकऱ्यांवर कर्जाचा भार वाढतोय। शेतकऱ्यांच्या या गंभीर परिस्थितीची दखल घेऊन राज्य सरकारने सरसकट आणि अटीविना कर्जमाफी द्यावी अशी मागणी विनोद निकोले यांनी केली आहे। अन्यथा शेतकरी संघटनांच्या माध्यमातून सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिलाय। याच विषयी विनोद निकोले यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी संतोष मोरे यांनी। बघूया। डहाणूचे आमदार विनोद निकोले आपल्यासोबत आहे। शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी तुम्ही काही वेळापूर्वीच विधान भवनाच्या पारावर आंदोलन केलेलं आहे। शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करा ही तुमची प्रमुख मागणी आहे। काय नेमकं तुमच्या परिसर आदिवासी क्षेत्रातून तुम्ही येता तिथल्या शेतकऱ्यांची सध्या परिस्थिती काय आहे? हे बघा, ज्या भागातून मी येतो त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आदिवासी शेतकरी आहे, परंतु आजचा जो बॅनर मी घेऊन हा संपूर्ण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठीच्या मागण्यासाठी मी आजचा बॅनर घेतलेला आहे। मुख्यमंत्री महोदयांनी आणि सरकारने घोषणा केली होती की 30 जूनपर्यंत आम्ही कर्ज माफ करू, परंतु अजूनही काही कर्ज माफ झाले नाही, अजूनही त्याची अंमलबजावणी झालेली नाही। आणि त्यामुळे या परवाच्या दिवशी 8 तारखेला प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक आयोजित करण्यात आली होती आणि महाराष्ट्रातून सर्व शेतकरी आले होते, आमच्या पालघर जिल्ह्यातूनही शेतकरी आले होते की हे जे कर्जमाफी आहे त्याच्या ज्या काही अटी शर्ती आहेत त्याचा परिणाम काय होईल किंवा त्या जाणून घेण्याकरिता ही बैठक आयोजित करण्यात आली होती। एवढ्या लांबून सर्व शेतकरी नेते आले असताना ऐन वेळेवर ही बैठक रद्द करण्यात आली। यावरून सर्व शेतकरी नेत्यांमध्ये खूप नैराश्याचं वातावरण तयार झालेलं आहे आणि सरकार नेमकं कार्य करतं की आम्हाला फक्त आश्वासनं देतं आहे की शेतकऱ्यांना फक्त आश्वासनं देतं आहे, कर्जमाफी यांना करायची नाही, फक्त आजचं मरण उद्यावर ढकलण्यासारखी ही परिस्थिती करतायत। त्यामुळे शेतकरी नेत्यांमध्ये खूप एक तीव्र भावना निर्माण झालेल्या आहेत। मी एक विधानसभा सदस्य म्हणून आपल्या माध्यमातून सरकारला हे सांगू इच्छितो की शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळू नका। शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे, त्यांच्या भावनांशी खेळू नका। ज्या भागातून मी येतो त्या ठिकाणी अल्पभूधारक शेतकरी आहे। 2-3 वर्षापूर्वीचे नुकसान भरपाई अवकाळी पाऊस म्हणा किंवा अतिवृष्टीमुळे या नैसर्गिक आपत्तीमुळे त्या शेतकऱ्यांचे नुकसान अजूनही मिळाले नाही। तर शेतकरी त्या प्रतीक्षेत आहे की आता जी काही सरकारने किंवा मंत्री महोदयांनी जी घोषणा केली त्याची अंमलबजावणी होईल का, त्याची विचारणा ते आम्हाला करत असतं। म्हणून आजचा बॅनर हा फक्त पालघर जिल्हा किंवा बहुल आदिवासी भागातून नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात शेतकऱ्यांसाठी आजचा बॅनर घेतला होता आणि 7/12 सरसकट कर्जमाफी करून 7/12 कोरा करावा, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीची अंमलबजावणी करावी। नाही, तुमचं म्हणणं आहे की 7/12 हा कोरा करावा, मात्र की जे अटी ज्या शेतकऱ्यांच्या ज्या कर्जमाफी संदर्भात लावलेल्या आहे त्या अटी देखील, कारण 2 लाखाच्या वरतील कर्ज नसणार आहे, मग अशा शेतकऱ्यांसाठी, कारण तो पण शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात आहे, मी सरसकट कर्ज माफ करायला सांगितलं। माझं त्याचा म्हणजे अर्थ असाच आहे की ज्या काही कर्जमाफीची जी मर्यादा आहे 2 लाखापर्यंतची जी मर्यादा आहे, 2 लाखापर्यंतचं फार कमी शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेलं आहे। त्याच्या पलीकडे जवळजवळ 2.5 ते 3 लाख शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेलं ना, मग त्या शेतकऱ्यांना सुद्धा या कर्जमाफीचा लाभ मिळाला पाहिजे। तर सरसकटच कर्जमाफ म्हणजे कोणतीही शर्त न ठेवता 2 लाखाची किंवा त्याच्या पलीकडे जाऊन काहीतरी पुन्हा मर्यादा वाढवली पाहिजे, जेणेकरून हे जे 2.5 लाख किंवा 3 लाख जे शेतकरी आहेत त्यातले शेतकरी ह्याच्यामध्ये बसतील, अशा प्रकारचे नियम अटी त्यांनी लावावे। तुमची बैठक रद्द झाली होती, मात्र परदेशी साहेबांना तुम्हाला काय संदर्भात पुन्हा बैठक कधी आयोजित करण्यात येणार आहे या संदर्भात सांगा। आणि राज्य सरकार खरंच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी अनुकूल आहेत, कारण की फक्त कर्जमाफीची घोषणा होते, मात्र कशा प्रकारे कर्जमाफी असणार आहे, काय निकष असणार आहे हे अद्याप स्पष्ट झालेले आणि अधिवेशनाचा आजचा आखरी दिवस। कालची जी बैठक त्यांनी ऐन वेळेवर रद्द केली त्याच्यानंतर असं कोणतंही म्हणजे की पुढची बैठक घेण्यात येईल किंवा काय असं अजून काही मला तरी काही कळलेलं नाही आहे, परंतु शेतकरी नेत्यांशी आम्ही पुन्हा चर्चा करूया आणि त्याच्यातून पुढची दिशा ही काय असेल हे आमचे शेतकरी नेते सर्व एकत्र बसून ठरवूया। आम्ही सरकार समाधानी, म्हणजे सरकार खरंच शेतकऱ्यांचं कर्जमाफी करण्यास इच्छुक आहे, कारण की ज्या प्रकारे अद्याप आजचा शेवटचा दिवस आहे अधिवेशनाचा, कशा प्रकारे कर्जमाफी असणार आहे, काय निकष असणार हे अद्यापही जाहीर करण्यात आलेला नाही आहे। हे बघा, कालच्या बैठकीवरून आणि 30 जून आम्हाला शेवटची तारीख दिली होती शेतकऱ्यांना, याच्यावरून आम्हाला असं जाणवतं की हे सरकार शेतकऱ्यांच्या कर्जमाफी करण्याच्या मनस्थितीमध्ये नाही आहे। टायगर ऑपरेशन वगैरे इतर जे सुरू आहेत त्या लोकांना तुम्ही काय करा, तुम्ही एक निष्ठ आमदार म्हणून राहिलेले आहे। हे बघा, ह्याच्यावर मी फारसं बोलू इच्छित नाही, कारण हा त्यांचा प्रश्न आहे, परंतु हे योग्य नाही एवढंच मी सांगेन। थँक्यू। एकंदरीत शेतकऱ्यांच्या संदर्भातल्या ज्या मागण्या आहेत सरसकट कर्जमाफी द्यावी अशी मागणी विधान भवनावर विनोद निकोले यांनी केलेली आहे। कॅमेरामॅन दत्तासह संतोष मोरे, विधान भवन, मुंबई।